श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी मंगळवारी म्हणजे 24 जून रोजी संध्याकाळी 6:49 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी 25 जून रोजी दुपारी 4 वाजता समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार ज्येष्ठ अमावास्या ही बुधवारी म्हणजे 25 जून रोजी असणार आहे। ज्येष्ठ अमावास्या ही दर्श अमावास्या असेल। ज्येष्ठ अमावास्येला पितरांसाठी तर्पण, श्राद्ध, दान, ब्राह्मणांना भोजन इत्यादी करावं। स्नान केल्यानंतर तर्पण करावे, पूर्वजांची कृपा राहावी यासाठी पिंडदान, पंचबली कर्म करावे, पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी अन्न आणि वस्त्र दान करावे। यामुळे अतृप्त पूर्वज प्रसन्न होतील आणि घरावरील पितृदोष दूर होईल। कारण असं म्हटलं जातं की अमावास्या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात। ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत। तसेच अमावास्येला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावायचा आहे। कारण अमावास्या तिथीच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी अनेक शुभ योगांचा संयोग जुळून आलेला आहे। ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग, त्याचबरोबर वृद्धी योग आणि गंड योगाचा संयोग आहे। या शुभ संयोगांमध्ये आपण जे पण कार्य करतो, पूजा करतो, सेवा करतो, उपाय करतो त्याचं अनंतपटीने आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर एक लिंबाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येणार नाही। आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। अमावास्येच्या दिवशी आकाशात चंद्र दिसत नाही। चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि म्हणूनच अमावास्येला काही लोकांचं मन हे चंचल होत असतं। अमावास्येचा त्यांच्यावर खोलवर परिणाम होतो आणि कधी कधी नकारात्मक शक्तींचा सुद्धा या लोकांवर प्रभाव पडतो। बऱ्याच लोकांना अमावास्या आली की भीती वाटते। त्यांना असं वाटतं की अमावास्येचा दिवस हा वाईट आहे, पण अमावास्या ही इतर तिथीप्रमाणे अतिशय शुभ आहे। अमावास्येच्या दिवशी माता लक्ष्मीची आवर्जून पूजा ही केली जाते। त्याचबरोबर जर काही प्रभावी उपाय आपण केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। आता हा उपाय आपल्याला कधी करायचे, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा करू शकतात। ज्या घरामध्ये लिंबाचं झाड असतं तिथे नकारात्मक ऊर्जा सक्रिय असणे अशक्य आहे। या झाडाच्या आजूबाजूचे वातावरण सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असतं। लिंबाचे झाड वास्तुदोष दूर करतं। लिंबू हा ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाचा घटक आहे। ज्याप्रमाणे लिंबू आपल्या जीवनाची चव वाढवतो, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अनेक समस्यांपासून सुद्धा आपल्याला मुक्ती हे मिळवून देतं। लिंबू वाईट नजरेला दूर ठेवतो, तसेच नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं। तंत्रमंत्रात लिंबू, पांढरा भोपळा, मिरच्या यांचा विशेष उपाय हा केला जातो। जर एखाद्या व्यक्तीला वाईट नजर लागली असेल तर व्यक्तीला सतत अस्वस्थ वाटतं, थकवा येणं किंवा चिडचिड होणं, वारंवार आजारपण येणं, डोकेदुखी किंवा आरोग्य संबंधित इतर समस्या निर्माण होतात। चांगली चाललेली कामं अचानक थांबतात किंवा कामात अडथळे येतात, नकारात्मक विचार येतात, तसेच कुटुंबात सतत वाद विवाद, भांडणं होऊ लागतात। आणि म्हणूनच अमावास्येच्या दिवशी आपण जेवढे पण उपाय करतो त्याचं निश्चितच आपल्याला फल हे प्राप्त होत असतं। आपल्याला लागलेली वाईट दृष्टी काढण्याकरता आपल्याला सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो करायचा। हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलामुलीपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येकाकरता करू शकता।
हा उपाय करण्याकरता आपल्याला एक छानसं लिंबू घ्यायचं आहे। लिंबू व्यवस्थित पाहून घ्या, ते खराब नसावं की कुठेही डागळलेलं नसावं। तर ज्या व्यक्तीला नजर लागलेली, अगदी लहानातल्या लहान मुलामुलीपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येकाकरता तुम्ही हा उपाय करू शकता। तर आपल्याला काय करायचं आहे, लिंबू घ्यायचं आणि जो व्यक्ती बाधित आहे त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला हे लिंबू जे आहे ते उतरवून घ्यायचं। त्यानंतर या लिंबाच्या आपल्याला 4 फोडी करायच्या आहेत आणि त्यानंतर हे लिंबू घेऊन आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे आणि एखाद्या सुनसान रस्त्याला जायचं आहे आणि तिथे 4 दिशेला हे 4 लिंबाचे जे तुकडे आहेत ते आपल्याला फेकून द्यायचे आहेत। एकदा हा लिंबू आपण फेकलं की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आहे, सरळ आपल्या घरी यायचे आहेत आणि स्वच्छ आपले हातपाय हे धुवून घ्यायचे आहेत। अशा रीतीने हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे कितीही वाईट नजर लागलेली असेल त्यापासून आपला बचाव हा होत असतो। पुढचा उपाय जो आहे तो आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होण्याकरता, आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता किंवा वाईट शक्तींचा प्रभाव झाला नाही पाहिजे किंवा आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कोणत्याही प्रकारची नजरबाधा, करणीबाधा झाली नाही पाहिजे, त्याकरता आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक लिंबू घ्यायचं आणि तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे आपल्याला या लिंबाचे 2 आडवेमध्ये तुकडे हे करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला या लिंबामध्ये असणारा जेवढा पण रस आहे तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर या लिंबांची जी सालं आहेत त्यांना आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे। बघा, तुम्हाला स्क्रीनवर पुन्हा त्याचा पण फोटो मी दाखवते। त्यानंतर ह्या ज्या वाट्या तयार होतील त्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल हे टाकायचं आहे आणि त्यामध्ये एक फुलवाट टाकायची आहे। असे हे आपल्याला 2 दिवे तयार करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची, त्यामध्ये एक दिवा ठेवायचा, दुसरी मातीची पंती घ्यायची, त्यामध्ये दुसरा हा लिंबाच्या सालीचा दिवा ठेवायचा आहे। हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आणि घेऊन जायचं आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर। मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला आपल्याला एक एक दिवा हा प्रज्वलित करून ठेवायचा आहे। असे हे लिंबाचे दिवे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जो पण व्यक्ती प्रवेश करतो त्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच प्रवेश करते। आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा, करणीबाधा दूर होते। आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। जर तुमचं नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक लिंबू घ्यायचं आहे आणि आपल्या दुकानाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणामध्ये 4 भिंतींच्या 4 कोपऱ्यांना आपल्याला ह्या लिंबाचा स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर या लिंबाचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत आणि आपल्या दुकानापासून थोडं लांब जायचं आहे आणि 4 दिशेला हे लिंबूची जी 4 फोडी आहेत ते आपल्याला फेकून द्यायची आहेत। असं केल्यामुळे आपल्या दुकानामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जी पण नकारात्मक ऊर्जा असेल ती नष्ट होते। हा उपाय आपल्याला आता तुम्ही ह्या अमावास्येला केला तर तुम्हाला सलग 7 अमावास्यापर्यंत हा उपाय जो आहे तो करायचा आहे। निश्चितच तुम्हाला त्याचा लाभ हा होणार आहे। त्याचबरोबर जर तुम्ही कष्ट करतात, मेहनत करतात, कष्ट करून सुद्धा जर तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक लिंबू घ्यायचा आहे आणि त्या लिंबाचे 2 फोडी आपल्याला करायचे आहेत, म्हणजे आडवं आपल्याला 2 कापून घ्यायचं आहे आणि दोन्ही आपल्या हातामध्ये लिंबाचे ते एक एक फोडी जे आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि उजव्या हातातलं जे लिंबू आहे ते आपल्याला डाव्या बाजूला फेकायचं आणि डाव्या हातातलं जे लिंबू आहे ते आपल्याला उजव्या बाजूला फेकायचं आहे। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा। हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल, त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ।